मैं टेंशन देने वाला आदमी हूँ। एसीपी लगे और तो अंदर ठोकेगा, टेंशन देने का नहीं, टेंशन देने का नहीं, मैं देने वाला आदमी हूँ। सर क्या कहेंगे जिस तरह से भिवंडी शहर में जो कार्रवाई शुरू है अतिक्रमण की, उसके बारे में क्या कहना है आपका? साहेब मराठीत बोलू का? हां, मराठीत बोला. बघा असं आहे, तुम्ही कुठे राहता? भिवंडीत राहता ना. बघा आपल्या घरापासून निघाल्यापासून तुम्ही एस टीवर या किंवा साईबाबापर्यंत कुठेही जा, रस्त्यावर किती अतिक्रमण आहे, काय आहे तुम्ही बघा ना काय आहे. आपल्याला हे सर्व साफ करायचं आहे. नागरिकांसाठी जो रस्ता आहे, फुटपाथ आहेत, ते त्यांना वापरता आल्या पाहिजेत ना, त्यांच्या नागरिकांसाठी आहेत ना. हे जे काय चाललं आहे ते पब्लिकसाठीच आहे ना. मग आपण एखादा धंदा केल्यानंतर त्याच्या बाहेर किती फूट लावायचं दुकान, ह्याची पण लिमिट आहे की नाही, हे सर्व नागरिकांनी आपण कधीतरी विचार करायला पाहिजे की नाही. हे सर्व अतिक्रमण आपल्याला हटवायचं आहे आणि माननीय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे ही सर्व कारवाई मी तंतोतंत करणार आहे. भिवंडी शहरामध्ये जसं का जे अतिक्रमण लागू आहे म्हणजे त्याला तुम्ही पूर्ण क्लीन करणार आहे. आमची इच्छा आहे तुमचा काय म्हणतात, तुमचा सपोर्ट पाहिजे, नागरिकांचा सपोर्ट पाहिजे. उगाच आपलं काहीतरी एखादी सुरी दिसली का तो सुरी घेऊन मारायला आला किंवा काय केलं, असे हे मॅच्युअर पत्रकारिता मला वाटत नाही. तुमचं मत काय असेल ते तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये टाका, पण जर काय चांगलं चाललं आहे त्याला ॲप्रिसिएशन तुम्ही द्याल का नाही. की एक सुरी लेके दौड़ा, यही अगर बातमी बन रही है तो मुश्किल है, नहीं होएगा, कुछ नहीं होगा. तुम्हाला काय वाटतं भिवंडीत अतिक्रमण पूर्ण जे अतिक्रमण आहे ते क्लीन करून टाकणार तुम्ही? आमची इच्छा तर तशीच आहे, पण नागरिकांनी आणि तुम्ही स्तंभ आहे, तुम्ही जर जागरूकपणे तुमचं काम केलं नाहीत आणि नागरिकांनी जागरूकपणे जर सहकार्य केलं नाही तर ह्या गोष्टी शक्य आहेत का? मला एकट्याला काय नाही, माझा रस्ता मी साफ करीन, पण मी जनतेचा नोकर आहे, महापालिकेचा मी कर्मचारी आहे, मला दिलेली जबाबदारी मला पार पाडायचीच आहे.